HT न्यूज इंडिया, सच के साथ। मैं अब्दुल कदीर बख्श HT न्यूज़ इंडिया में आप सभी का स्वागत करता हूँ। आज हिंगनघाट उपजिला रुग्णालय में नसबंदी शिविर का आयोजन किया गया था और इस शिविर में जिस मशीन द्वारा लेप्रोस्कोपी मशीन द्वारा महिलाओं की नसबंदी का यहाँ पे शस्त्रक्रिया की जा रही थी, तो अचानक कोई टेक्निकल इशू होने की वजह से मशीन बंद पड़ गई, जिसके बाद पेशेंट के परिवारजनों ने हमसे संपर्क किया और जिस तरीके से उन्होंने बताया कि यहाँ पर इस तरीके की घटना हो गई है, महिलाओं को बहुत ज़्यादा परेशानी हो रही है, तो हम इन सभी घटना की जानकारी लेने के लिए हम उपजिला रुग्णालय में यहाँ पहुँचे और वैद्य के अधीक्षक लांडे सर से भी हमने जाना क्या ये विषय हुआ था, कितनी महिलाओं को इसमें सक्सेस हो चुका था, किस कारण से मशीन बंद पड़ी और आखिर में क्या उसका नियोजन आगे किया गया है। पूरी जानकारी हमने ली वैद्य के अधीक्षक लांडे सर से। तो आइए जानते उन्होंने क्या कहा इस पूरे प्रकरण में। सर, उपजिला रुग्णालयामध्ये जे नसबंदी शिबिर आयोजित केलेला होता, याच्यात मशीन बंद पडली, काय प्रकार होता, मशीन बंद पडण्याचं काय कारण आहे आणि लोकांना याच्यात काय त्रास झालेला आहे? आज 23 डिसेंबरला आपल्या इथे एक लॅप्रोस्कोपीचं शिबिर घेण्यात आलेलं होतं। लॅप्रोस्कोपिक स्त्री नसबंदीचं शिबिर घेण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये जो 16 पेशंट झालेले होते, 17 पेशंट जो ऑपरेट होत होता त्या दरम्यान मशीनमध्ये टेक्निकल बिघाड आल्यामुळे त्याचं जे CO2 इन्सफ्लेशन असते ते बरोबर न होत असल्यामुळे ते प्रोसिजर पुढचे जे दुर्बीणद्वारे जी शस्त्रक्रिया आहे त्या पुढील पेशंटसाठी बंद करण्यात आले। म्हणजे जे चालू ऑपरेशनमध्ये महिलांना जे ऑपरेशन सुरू होतं नसबंदीचं, मशीन बंद पडली तर त्यांना काही त्रास झालेला आहे का? नाही, आपल्याकडे जे ऑपरेशन्स तर झाले, जेवढे 16 लोकांचं झालेलं होतं, 17वा चालू असताना हे प्रॉब्लेम झालेला होता। त्यानंतर जे आपले जे 4 लोक आहेत त्यांनी विलिंगनेस दाखवल्यामुळे आपण त्यांचे 4 लोकांचे ओपन TL केले आणि बाकीच्यांना पुढच्या कॅम्पसाठी म्हणून आता त्यांना बोलवणार। ज्या महिलांना जे सोंगणी दिलेली होती मग त्यांना काय केलेलं आहे? त्यांना आता भरती ठेवलेलं आहे। उद्याला त्यांना डिस्चार्ज करणार आणि पुढच्या कॅम्पसाठी आपण त्यांना ऑपरेशनसाठी घेऊ परत। मशीन कुठची होती सर? मशीन ही जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथील मशीन आहे। ते पूर्ण टीम मार्फतच ती येते आपल्याकडे। याची आता रिपोर्ट कुठे होणार आहे? म्हणजे मशीन बंद पडली चालू ऑपरेशन हे जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे होणार आहे। म्हणजे याची म्हणजे मशीन ऑपरेशनच्या आधी याचा काही म्हणजे टेक्निकल पाहिलेलं नव्हतं? मशीन ही पूर्ण वर्धेवरूनच येते, ती जिल्हा सामान्य रुग्णालय, तिथूनच ते टीम पूर्ण चेक करून आणते। मशीन ऑपरेशनच्या आधी म्हणजे चांगली होती? हो, ऑपरेशन याच्या पहिले पण एक कॅम्प झालेला आहे, कॅम्पमध्ये पेशंट झालेले आहेत। आपल्याकडे 30 मशीन आलेली आहे आणि आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये 30 मशीन सगळीकडे जाते कॅम्पसाठी म्हणून। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज़ इंडिया।